वडगाव खुर्द हे डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं पण टुमदार गाव. येथील समाज जीवन आजही जुन्या परंपरांशी जोडलेले आहे. गावच्या मध्यभागी असलेले काळभैरवाचं मंदिर हे ग्रामस्थांच्या श्रद्धेचं स्थान. याच मंदिरात गावातील नामवंत शेतकरी भाऊसाहेब देशमुख यांच्या मुलाचा सचिनचा विवाह सोहळा अर्चना नावाच्या मुलीशी ठरला होता. दोन्ही कुटुंब शेतीशी जोडलेली आणि सुसंस्कृत असल्यानं गाव पंचायतीच्या निर्णयानुसार लग्नाचा सोहळा मंदिरातच करण्याचे ठरले. लग्नाचा दिवस उजडला तेव्हा सगळीकडे उत्साहाचं वातावरण होते. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर वराड मंदिरात पोहोचले. सचिननं पांढरा शुभ्र पोशाख आणि सोन्याची शाल परिधान केली होती, तर अर्चना हिरव्या पैठणीत आणि नाकात नथ घालून वधूच्या रूपात सजली होती. मंगलाष्टका झाल्या, अक्षता पडल्या आणि वधूवरानं 7 फेरे घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात केली. लग्नाचे विधी पार पडल्यानंतर दुपारी जेवणाची पंगत बसली. मंदिराच्या मागील बाजूस सुमारे 300 लोकांसाठी भली मोठी पंगत मांडण्यात आली होती. मसालेदार भाज्या, पापड, लोणचे आणि गोडधोड अशा मेजवानीवर वराडी मंडळी ताव मारत होती. गप्पांच्या ओघात काही कमी पडू देऊ नका असा आवाज घुमत होते. पण या आनंदाच्या वातावरणात कोणालाही कल्पना नव्हती की जवळच असलेल्या एका वडाच्या झाडावर मधमाशाचं एक प्रचंड मोठं पोळं आहे. अचानक हवेत एक विचित्र गुणगुण आवाज सुरू झाला. सुरुवातीला काही लोकांना वाटले की हा कुणाच्या मोबाईलचा आवाज आहे, तर काही मुलांना वाटले की लग्नाचं शूटिंग करण्यासाठी ड्रोन फिरत आहे. पण तो आवाज वाढत गेला आणि क्षणार्धात काळ्या ढगांसारखा मधमाशाचा एक थवा थेट पंक्तीच्या दिशेनं झेपावला. मधमाशांच्या हल्ल्यांमुळे एकच हाहाकार माजला. ताटात जेवण असतानाच लोक जीवाच्या आकांतानं धावू लागले. कुणी डोक्यावर शाल घेतली, तर कुणी ताटांची झाकणं डोक्यावर धरली. परिस्थिती इतकी बिकट झाली की काही लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी चक्क उघड्या गटारात उड्या मारल्या. काही तरुण मुले जवळच असलेल्या उसाच्या शेतात घुसली, पण चवताळलेल्या मधमाशांनी तिथंही त्यांचा पाठलाग सोडला नाही. नवरदेव सचिन आणि नवरी अर्चना अजूनही मंडपातच होते. त्यांनी स्वतःला कपड्यांनी झाकून घेण्याचा प्रयत्न केला, पण मधमाशांनी त्यांनाही सोडलं नाही. लग्नाचं जेवण अस्ताव्यस्त झालं आणि आनंदाचं रूपांतर ओरडण्यात व रडण्यात झाले. कुणीतरी धूर करा असं सुचवलं, पण त्या वाऱ्यामुळे तो धूर वराड्यांच्या नाकातोंडात गेला आणि मधमाशा अधिकच चिडल्या. अवघ्या काही मिनिटातच तो भरलेला मंडप रिकामा झाला. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. कुणाच्या हातावर, कुणाच्या चेहऱ्यावर, तर कुणाच्या डोक्यावर मधमाशांनी डंख मारले होते. गावातल्या डॉक्टरांकडे जखमींची रांग लागली. डॉक्टरांनी लोकांना जागा खाजवू नका असं बजावलं, कारण त्यामुळे विष अधिक पसरण्याची शक्यता होती. ही घटना ऐकायला कदाचित विचित्र किंवा काही जणांना हास्यास्पद वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात ती अत्यंत जीवघेणी होती. मधमाशांचे हल्ले हे सेंट किंवा अत्तराचा तीव्र वास, स्वयंपाकाचा विशिष्ट गंध किंवा मोठ्या आवाजाच्या गोंधळामुळे होऊ शकतात. या घटनेनं हे शिकवलं की सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करत असताना आसपासच्या निसर्गाचा आणि वन्यजीवांच्या उपस्थितीचा विचार करणं किती आवश्यक आहे. वडगाव खुर्दच्या या लग्नाची आठवण आजही वराडी मंडळींच्या अंगावर काटा आणते.